मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना सांसद संजय राउत ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान पर निशाना साधा। उन्होंने कहा कि पेपर लीक मामले में मुख्य जिम्मेदार धर्मेंद्र प्रधान है और उनका इस्तीफा लेना ही होगा। राउत ने आरोप लगाया कि सरकार नए कानून की बात कर लोगों को गुमराह कर रही है, जबकि इस पूरे मामले में जवाबदेही तय की नहीं जा रही है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। एक लक्षात घ्या, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही काय फक्त कॉकरोच जनता पार्टीचीच मागणी नाही। धर्मेंद्र प्रधान हे पेपर फुटी प्रकरणातले मुख्य संशयित आरोपी आहेत, मुख्य आरोपी आहेत। काल देशाचे प्रधानमंत्री मोदी असं म्हणत होते की आम्ही कठोर कायदा नव्यानं करतो, जो कायदा आधी अस्तित्वात आहे, जो कायदा पेपर फुटीविरुद्ध आधी अस्तित्वात आहे ना आपल्याकडे। प्रधानमंत्र्यांची सभागृहाचे भाषणं पहा, त्या कायद्याचं त्यांनी कसं समर्थन केलेलं आहे। आता नवीन कायदा तुम्ही जे आणून जे काही लोकांना मूर्ख बनवताय, ते आधी मूर्ख बनवण्याचं दुकान बंद करा, जे जंतर मंतरच्या लोकांनी बंद केलेलं आहे। प्रमुख आरोपी याच्यामध्ये जबाबदार असलेली व्यक्ती या सगळ्या पेपर फुटीला ते धर्मेंद्र प्रधान आहेत। आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जसा जंतर मंतरवरचे आंदोलक मागतायत किंवा देशभरात जे जे मोर्चे निघतायत ती तरुण मुलं मागतायत, त्याचप्रमाणे या देशातला लोकसभेतला राज्यसभेतला प्रत्येक विरोधी पक्ष सुद्धा मागतो। त्याच्यावरती संसदेचं दोन्ही सभागृह बंद पडतायत, त्याच्यावरती राहुल गांधींनी आंदोलन केलं आहे, त्याच्यावरती आदित्य ठाकरे अमित ठाकरे ते आंदोलन करत आहेत। त्याच्यामुळे हा विषय आता फक्त कॉकरोच जनता पार्टी पुरता मर्यादित नाही, हा विषय आता एक राष्ट्रीय विषय झालेला आहे। आणि धर्मेंद्र प्रधान तुमचा कोण लागतो, त्याला तुम्ही इतकं वाचवताय, एवढा अहंकार कशा करताय, हे स्पष्ट व्हायला पाहिजे। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांना घ्यावाच लागेल।